नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, UPSC मार्फत भरती निघालेली आहे. जी की भरती असणार आहे UPSC ESC भरती 2025 ची, म्हणजे इंजिनिअर सेवा पूर्व परीक्षा 2026 साठी इथं कंडक्ट केलेली आहे मित्रांनो. ओके. चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आपल्यासाठी. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. आपलं जे पद असणार आहे याच्यामध्ये इंजिनिअरचं पद असणार आहे. 474 पदांसाठी इथं व्हॅकन्सी निघालेली आहे. त्यासाठी इथं आपल्याला शैक्षणिक पात्रता असणार इंजिनिअर पदवीवाले इथं डिग्रीवाले अप्लाय करू शकता. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टा आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी व्हॅकन्सी निघालेली आहे, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनकडून इथं व्हॅकन्सी असणार. UPSC मार्फत इथं भरती निघालेली आहे. एक्झामिनेशन नोटीस दिलेली आहे. याच्यामध्ये 2 नंबरची नोटिफिकेशन आहे 2026 ची इंजिनिअरिंगसाठी. 26/9/2025 ला याची नोटिफिकेशन आलेली आहे. लास्ट डेट असणार याच्यामध्ये ॲप्लिकेशन सबमिट करायची 16/10/2025 पर्यंत. इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झामिनेशन असणार 2026 साठी. त्याची UPSCची वेबसाईट लिंक दिलेली आहे, जी की तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन अप्लाय करण्यासाठी. आता याच्यामध्ये दिलेलं आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन्सकडून इथं व्हॅकन्सी असणार आहे. न्यू ॲप्लिकेशन्स फॉर पोर्टल रजिस्ट्रेशन फिलिंग अप फॉर ॲप्लिकेशन ऑनलाईन पोर्टल. ओके. तर ऑनलाईन पद्धतीने आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे, OTR बनवायचा आहे आणि फॉर्म इथं फिल करायचा आहे. कॉमन एक्झामिनेशन असणार आहे याच्यामध्ये, जे की आपल्याला ॲप्लिकेशन इथं भरायची आहे ऑनलाईन पद्धतीने. ओके. चांगली पॉझिटिव्ह आपल्याला UPSC मार्फत बनवायचं आहे. OTR बनावं लागतं याच्यामध्ये. फर्स्ट टाईम जर आपण असाल, UPSCचा पण एक OTR असतो. ओके. वन टाईम रजिस्ट्रेशन आपण त्याला म्हणतो. एकदा जर बनवल्यानंतर आपल्याला डायरेक्टली कायमस्वरूपी तो कामात येत असतो UPSCची कोणतीही सर्व्हिस आल्यानंतर. OTR कशा पद्धतीने बनवावा लागतो त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे. तुम्ही आपल्या चॅनलवर सर्च करून तिथं बघू शकता. ओके. त्यानंतर कॅन्डिडेटला इथं दिलेलं आहे इलिजिबिलिटी क्रायटेरिया, इलिजिबिलिटी फॉर एक्झामिनेशन्स. कॅन्डिडेटला तर मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर या तिघे जण अप्लाय करू शकता. केअरफुली आपल्याला दिलेलं आहे. याच्यामध्ये रीड रूल्स दिलेले आहे इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झामिनेशनसाठी, जे की आपल्याला गव्हर्नमेंट फॉर मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन्स फॉर डिपार्टमेंट टेलिकम्युनिकेशन्स. ओके. यांच्याकडून दिलेलं आहे. एक्झामिनेशनचे असणारे रूल्स वगैरे दिलेले आहे, जे की तुम्हाला मी संपूर्ण याच्यामध्ये सांगणार आहे. जे की आता याच्यामध्ये असणार आहे मोर इश्यूज फॉर ॲप्लिकेशन सर्टिफिकेशन्स कॅन्डिडेट. ओके. ज्याच्यामध्ये आपल्याला फायनली आपल्याला दिलेले आहे कमिशन्सकडून तर व्हॅकन्सी वगैरेबद्दल व्हेरिफिकेशन्स, इलिजिबिलिटी क्रायटेरिया, ओरिजिनल डॉक्युमेंटेशन्स आपल्याला लागणार आहे क्वालिफाय झाल्यानंतर पर्सनॅलिटी टेस्टमध्ये. ओके. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी आपल्याला यांची वेबसाईट लिंक असते UPSCची, जी की तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. UPSConline.nic.in वरून आपल्याला अप्लाय करायचं असतं OTR बनवून. ओके. याच्यानंतर आपल्याला खाली येऊ आपण आता. तुम्हाला आता याच्यानंतर आता डॉक्युमेंट्स वगैरे दिलेले आहे, जे की आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स. ओके. एज्युकेशनचे डॉक्युमेंट्स सगळे लागत असतात. ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झालेले आहे 26/9/2025 ते 16/10/2025 पर्यंत आपण इथं अप्लाय करू शकतो. UPSC मार्फत इथं भरती असणार आहे. अच्छा, आता एक्झामिनेशन जी असणार तुम्हाला याच्यामध्ये आपल्याला जी कंडक्ट केली जाते, याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे आता पेनल्टी रॉंग आन्सर दिलेली आहे, जी की ऑब्जेक्टिव्ह टाइप आपला पेपर असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग असते याच्यामध्ये. ओके. हेल्पलाईन नंबर वगैरे दिलेला आहे, जे की तुम्ही इथं कॉल करू शकता 26/9/2025 ते 16/10/2025 च्या दरम्यान. याच्यामध्ये 10 ते 5 पर्यंत आपण इथं कॉल करू शकतो, हॉलिडेज वगैरे सोडून. आता याच्यामध्ये स्पेशल इंट्रोडक्शन्स वगैरे दिलेले आहे याच्यामध्ये आपल्याला, जे की आपल्याला दिलेलं आहे याच्यामध्ये स्पेशल इंट्रोडक्शन फॉर कॅन्डिडेट्स फॉर टाइप टेस्ट. ऑब्जेक्टिव्ह टाइप टेस्ट असणार आहे, ज्याच्यामध्ये पार्ट ए, पार्ट बी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला OMR सीट्स आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भेटून जाते. ओके. जे की आपल्याला दिलेलं असतो. त्याच्यात एक पेन पेन पेपर आपल्याला ब्लॅक ब्लॅक पेन आपल्याला लागत असतो पेपरला. ओके. ज्यामध्ये आपल्याला त्यानंतर याच्यानंतर OMR सीट्स आपल्याला वेबसाईट मार्फत आपण इथं अपलोड केली जाते. त्यानंतर आपण चेकआउट करू शकतो पेपर्स वगैरे. नाहीतर आपण चेकिंगला टाकू शकतो. मोबाईल फोन वगैरे बॅन असणार इथं. ओके. क्वेश्चन पेपर वगैरे आपल्याला इथं पोर्टलवरून आपल्याला एक्झामिनेशन झाल्यानंतर आपल्याला एका हप्त्यामध्ये आपल्याला भेटून जाते. एक वीकमध्ये आपल्याला येऊन जाते. 6 ते 7 एक्झामिनेशन डेट झाल्यानंतर. ओके. त्यानंतर आपल्याला इंट्रोडक्शन दिलेलं आहे याच्यामध्ये, जे की आपण इथं बघू शकतो. आता याच्यामध्ये दिलेले आहे, इथं फोटोग्राफ्स अपलोड करायचा आहे 10 दिवसा अगोदरचा पाहिजे आहे. त्यानंतर फेस आपल्याला इथं चांगल्या प्रकारे दिसला पाहिजे. ओके. प्री एक्झामिनेशन, मेन्स एक्झामिनेशन आपली असणार आहे, पर्सनॅलिटी टेस्ट असणार आहे. हे सगळं झाल्यानंतर आपलं फायनल सिलेक्शन असतं याच्यामध्ये. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला आता इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झामिनेशन्स आपल्याला जे असणार आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन 8 फेब्रुवारी 2026 ला याची एक्झामिनेशन कंडक्ट केली जाणार आहे. ओके. याच्यामध्ये इथं अप्लाय करण्यासाठी कॅटेगरी असणार आहे आता सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स इंजिनिअरिंगवाले अप्लाय करू शकता. टोटल इथं 474 पदांसाठी इथं व्हॅकन्सी निघालेली आहे, जी की इथं PWD कॅन्डिडेटला 15 पदं असणार आहे. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे 7 पदं अशा पद्धतीने दिलेलं आहे आणि 1 पद याच्यामध्ये लो व्हिजनसाठी दिलेलं आहे.
ओके, जे संपूर्ण माहिती दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला असणार आहे आता पी-डब्ल्यू-डीसाठी तर व्हॅकन्सी दिलेली आहे. त्यामध्ये कॅटेगरी सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये दिलेलं आहे पोस्ट वगैरे. त्याच्यानंतर आपल्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये दिलेलं आहे पोस्टची नावं. त्यानंतर इथं आपल्याला इलेक्ट्रॉनिक्समध्ये दिलेली आहे इंजिनिअरिंगला. ओके. आणि त्याच्यानंतर फायनल आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला संपूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे. ओके. त्यानंतर आपल्याला इथे एक्झामिनेशन सेंटर दिले आहे प्री एक्झामिनेशनसाठी. हे बघू शकता तुम्हाला ऑल इंडियामध्ये आपल्याला एक्झामिनेशन सेंटर्स आपल्याला प्रीचं. ओके. त्याच्यानंतर मेन्स एक्झामिनेशन सेंटर जे असतं मोठ्या-मोठ्या सिटीजमध्ये असतं, जे की त्या तुमच्यासमोर दिलेले आहे. जे की तुम्ही जस्ट स्क्रीनशॉट पण घेऊ शकता प्री आणि मेन्स एक्झामिनेशन सेंटरसाठी. त्याच्यानंतर आता पुढे जाऊया आपण आता एक्झामिनेशन बद्दल आता माहिती दिली. आता ऑल इंडियन सिटिझनशिप इथं अप्लाय करू शकता. काहीही हरकत नाही आपल्याला. ओके. याच्यामध्ये आपल्याला डेट दिलेली आहे 21 ते 30 वर्षापर्यंत आपण इथं अप्लाय करू शकतो एज लिमिटमध्ये. ओके. याच्यामध्ये आपल्याला 1 जानेवारी 2026 पर्यंत आपली एज लिमिट काउंट होणार आहे. ओके. तर याच्यामध्ये आता पुढे जाऊया आपल्याला दिलेली इथं माहिती वगैरे दिलेली आहे. त्यानंतर इथं कॅटेगरीनुसार सूट वगैरे असते ते एज लिमिटमध्ये पण. ओके. आता याच्यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. ओके. तुम्ही इथं वाचू शकता. कॅटेगरीचं कुठे गेलं सेक्शन. ओके. त्यांना खाली असेल तर आपण खाली बघूया आता. आता त्याच्यानंतर आता इथं फॉलोइंग फॉर द आपल्याला दिलेलं याच्यामध्ये आपल्याला पोस्टबद्दल माहिती नेम ऑफ द आपल्याला एक्झामिनेशन फी URN नंबर दिलेला आहे. ओके. युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन नंबर. ओके. रोल नंबर, नेम ऑफ कॅन्डिडेट, ब्लॉक लेटर्स. ओके. अशी माहिती वगैरे भरायची आपल्याला संपूर्ण एज्युकेशन डिटेल आपल्याला फिल करायचं ऑनलाईन पद्धतीने OTR बनवून घ्यायचं आहे. याची इथे दिलेली आहे. एक्झामिनेशनमध्ये आता जे असतं फिजिकल वगैरे आपलं चेकआउट होत असतं याच्यामध्ये स्टँडर्ड्स. ओके. त्यानंतर आपल्याला दिलेली आपल्याला एक्झामची फीज असते ₹200 असणार आहे. SC-ST PWDला कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. ओके. चांगली पॉझिटिव्हिटी आपल्याला इथं बघायला मिळते. त्यानंतर इथं ओरिजिनल डॉक्युमेंट वगैरे आपलं चेकआउट होतं. फायनल आपलं सिलेक्शन झाल्यानंतर लास्ट डेट असणार आहे अप्लाय करण्यासाठी 16 ऑक्टोबर 2025 पर्यंत आपण अप्लाय करू शकतो. अप्लाय करण्यासाठी काहीही आपला डाऊट असेल या नंबरला तुम्ही कॉल करू शकता 10 ते 5:30च्या दरम्यान. ओके. याच्यामध्ये दिलेली आहे आपल्याला संपूर्ण माहिती वगैरे रोल नंबर वगैरे बद्दल. ओके. आता याच्यामध्ये राउंडिंग ऑफ मार्क्स दिलेले आहे. ओके. राउंडिंग ऑफ मार्क्स, बॅक मार्क. ओके. टाईप रिझन दिलेला आहे आणि याच्यानंतर आपल्याला सिलेबस दिलेला आहे, जो की आपल्याला सिलेबस वगैरे लिस्ट ऑफ आपल्याला दिलेला आहे. ओके. आणि इथं संपूर्ण PWDसाठी कोण अप्लाय करू शकतो त्याची माहिती वगैरे दिलेली आहे. आणि इथं खाली इथं सर्वांकडे फॉर्मॅट सर्टिफिकेशन दिलेलं आहे. ओके. संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. जर तुम्हाला तरी पण काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे. ओके. तर आता पुढे जाऊया आपण. याच्यामध्ये एक्झामिनेशनचा पॅटर्न दिलेला आहे. एक्झामिनेशनचा पॅटर्न. ओके. बघू शकता तुम्ही आता कसा पॅटर्न आपल्याला प्री एक्झामिनेशनचा. सब्जेक्ट दिलेला आहे, ड्युरेशन दिलेलं आहे आपल्याला. पेपर 1, पेपर 2 असणार आहे. 2 तास आहे. पेपर 1ला 200 मार्क असणार आहे. पेपर 2ला सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये 3 तासाचा टाईम आहे. 300 मार्काचा पेपर असणार. टोटल 500 मार्काचा पेपर होणार आहे. हर एक सीझनमध्ये हा पेपर 1 जो आहे कॉमन असणार आहे. फक्त आपल्याला मेकॅनिकलमध्ये, सिव्हिलमध्ये, त्याच्यानंतर आपल्याला इलेक्ट्रिकल अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्समध्ये 300 मार्काचा पेपर असणार आहे. म्हणजे टोटल 500 मार्क्स आपले डिवाइड असणार आहे. ओके. आणि मेन्स एक्झामिनेशनमध्ये जर बोलायला गेलं तर इथं सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये 300 मार्काचे पेपर होणार आहे. पार्ट 1, पार्ट 2. त्याच्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये सेम तसंच. आणि त्याच्यानंतर आता बाकीचे पण सेम तसंच. ओके. तर 600 मार्काचा पेपर आपला कंडक्ट होतो. याच्यामध्ये स्टेज 3 असतो आपला पर्सनॅलिटी टेस्ट. ओके. जो की आपल्याला याच्यामध्ये हे झाल्यानंतर आपलं फायनल सिलेक्शन याच्यामध्ये दिलेलं असतं. हे सिलेबस वगैरे तुम्हाला याच्यात खाली बघायला मिळतं. ओके. तर इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. एकदा आपण स्वतः आपण इथं प्रिंट आउट करून घ्यायचा हा PDF फाईल. म्हणजे जेणेकरून आपल्याला इथं कोणत्याही प्रकारचे डाउट्स वगैरे असेल तर आपले सगळे डाऊट इथं आपले कव्हर होतील. एक्झामिनेशनबद्दल माहिती वगैरे दिलेली आहे. फॉर्मॅट सर्टिफिकेशन खाली दिलेलं आहे. ओके. जे की तुम्हाला मी संपूर्ण माहिती दिलेली आहे. जरी तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे. जर तुम्हाला माझ्या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि तुम्हाला जर PDF फाईल डाउनलोड करायचं असेल तर टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपला तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं. बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब पॉझिटिव्ह घेऊन येत असतो. अशाच नवीन जॉब पॉझिटिव्हसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.